सकाळचे 8:30 वाजले होते आणि आम्ही पिंपरी स्टेशनला आलो होतो, कारण आम्हाला इथूनच ट्रेन भेटणार होती. ट्रेन तर भेटली, पण त्यामध्ये बघा फुल गर्दी होती आणि आमचं परेश भाऊला कसं कुठं जागा भेटली बसायला आणि मी तो उभाच होतो. म्हणलं परेश भाऊला म्हणलं तूच बसून घे, मी राहतो उभा शेवटपर्यंत. इथं आम्हाला बसायला जागा नव्हती आणि या भाऊने ते बुट डायरेक्ट फॅनवरतीच ठेवून टाकले. त्यानंतर थोडं पुढे गेलो तर मला पण जागा भेटली बसायला. त्यानंतर आपला परेश भाऊ आणि मी दोघं निवांत बसलो. म्हणलं आता मुंबईपर्यंत निवांत जाऊ आपण बसून, काही टेन्शन नाही. म्हणलं गर्दी पण थोडी मोकळी झाली होती आणि या भाऊचा तर विषयच वेगळा होता. शेवटपर्यंत सीटा खाली झोपला होता. नक्की भाऊला कुठं झोपायचं तर काही समजलंच नाही, डायरेक्ट सीटा खाली जाऊन झोपला. त्यानंतर आम्ही सीएसटीला पोहोचलो. म्हणलं आता इथून डायरेक्ट जाऊ, जिथं आपल्याला जायचं जे काम करायचं ते करू. म्हणलं पहिला जाऊन स्टेशनच्या बाहेर पडल्यावर बघू शकता ही मुंबई आणि मुंबईमध्ये असलं खतरनाक ऊन होतं. बघू शकता फुल गरमीचा विषय होता इथे. तर थोडं पुढे आल्यावर कळतं इथे पूर्ण मार्केटच भरलं होतं कॅमेऱ्याने. बघू शकता सगळीकडे कॅमेरे होते. त्यानंतर आपण आपल्या मेन शॉपवरती आलो. बघू शकता वर HS5 ठेवलेले आहेत आणि आपण हेच घ्यायला एवढं लांबून आलो होतो. तेवढ्यात आपल्या भाऊनी HS5 काढला आणि मी पण वायर वगैरे चेक करत होतो. म्हणलं सगळं व्यवस्थित वगैरे आहे का नाही. भाऊला म्हणलं लवकर कर, कारण रिटर्न आपल्याला लवकर जायचं परत पुण्याला. त्यात आपल्या भाऊने रॅप वगैरे काढून व्यवस्थित आपल्याला दाखवलं आणि क्वालिटी वगैरे पण व्यवस्थित होती, एक नंबर क्वालिटी होती. त्यानंतर आपला भाऊ आपल्या ऑफिसवरती घेऊन चालला होता. म्हणलं चला तुम्हाला अजून काही गोष्टी दाखवतो. म्हणलं ऑफिसवरती भरपूर गोष्टी आपल्या ऑफिसवरती आल्यावर बघू शकता इथे भरपूर गोष्टी होती. जे पाहिजे आपल्या ड्रम्स वगैरे सगळ्या गोष्टी इथे भेटून जातील आपल्याला. व्यवस्थित सगळ्या गोष्टी बघितले आणि प्रोडक्शन साठी ज्या ज्या गोष्टी लागतात ते सगळे इथे ठेवलेले होते ऑलरेडी. आणि त्यानंतर फायनली आम्ही आमचे HS5 घेऊन बघू शकता निघलो पुण्यासाठी. पुढे आल्यानंतर बघू शकता परेश भाऊला एक्सप्रेस दिसली. पराभाऊ म्हणला आता चला लवकर जाऊन बसू. स्टुडिओवरती आलो. आता आपण आपल्या HS5 ची अनबॉक्सिंग करू. बॉक्स मधून आपले स्पीकर वगैरे साईडला काढून घेतो आणि डायरेक्ट आपल्या PC ला अटॅच करून डायरेक्ट तुम्हाला मी स्पीकरची क्वालिटी दाखवतो. मुझे जो सही लगता है मैं करता हूँ, वो चाहे भगवान के खिलाफ, समाज के खिलाफ, पुलिस कानून या फिर पूरे सिस्टम के खिलाफ क्यों हो।